हे समजा तू मुद्दाम करतेस ना रेशमे? मुद्दाम? अरे मुद्दाम का करेन मी? आता मी वही मागितलं, तिने बी वही मागितली, तरी बी मी तिला म्हणलं होतं की तूच लिही, तीच नको म्हणली. आता तूच सांग, ह्यात मी काय मुद्दाम केलंय? 10वी तुकडी अ मधील जी मुलं इतर तुकडीमध्ये आहेत त्यांना परत 10वीत आणून जी मुलं 8वीला इतर तुकड्यामध्ये होती त्यांना पुन्हा त्याच तुकडीत पाठवण्यात येत आहे. यो आमच्यावर अन्याय नाही का सर? म्हणजे असं अचानक अ मधनं उठवायचं आणि ड मध्ये बसायचं? अभिजित, हा प्रश्न विचारण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुला नाही, कारण तुझं नाव या यादीत नाहीये, बरोबर ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचं माहित आहे ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. मग तो कुणाबरोबर बी झाला तरी आपण का सहन करायचा ना? पुढचं बोललीस ना तर जीभ धचडीन बघ. माझ्या नादी तू लागूच नकोस. पल्ली नको समजूस मला. मी गप आहे तर गप आहे, कळलं ना काळे? ए बया केवढा तू थांब जबर इथेच, नाहीतर याचा डोसकर परिणाम होयाचा. तुमचा प्रत्येक शब्द त्यांचं भविष्य आणि तुमची पात्रता ठरवत असतो, त्यामुळे शब्द जरा जपून वापरा.